नमस्कार. कुरुक्षेत्रावरती युद्धाला प्रारंभ होण्याच्या आधी अर्जुनाच्या मनातल्या सगळ्या शंकांना भगवंत दूर करू लागले. म्हणजे कर्म कसं करणं आवश्यक आहे, ज्ञान कसं आवश्यक आहे, या सगळ्या गोष्टींची कल्पना भगवंत देऊ लागले. आणि अर्जुन भगवंतांना म्हणतोय, देवा तुमचं काय झालंय? म्हणाले की तुम्ही मला या सगळ्या गोष्टी शिकवताय, मला म्हणताय की ज्ञान असलं पाहिजे, कर्मबुद्धी असली पाहिजे, कर्म केलं पाहिजे, कर्माशिवाय काही खरं नाही. पण हा सगळा वाईट प्रसंग आपल्या आयुष्यात येण्याच्या पेक्षा गप्प बसून राहणे हे सुद्धा एक कर्मच आहे की. समजा मी गप्प बसून राहायचं कर्म केलं तर बिघडलं कुठे? ती कामच आहे तुम्ही सांगताय त्याप्रमाणे. गप्प काही न करता बसून राहणे ह्या सगळ्याकडं, या सगळ्याला टाळणे, किती काम आहेत बघा. बसून राहणे, टाळणे, ही सगळी कामं आहेत ना. हे केलं तर किती छान होईल. जसे कृष्ण हसले ना, तसं तिकडे पण हस्तिनापूरला संजय धृतराष्ट्राला सांगू लागलाय, महाराज अर्जुनाने देवाला प्रश्न विचारलाय, देवा गप्प बसून राहणे पण एक कामच आहे की, आणि मी तेही कर्मच करतोय ह्याचा अर्थ होईल की गप्प बसून राहील तर काय फरक पडतो? माझी माणसं मारण्याच्या कामापेक्षा हे काम जरा जास्त बरं नाही का? आणि धृतराष्ट्र म्हणतोय, अरे सही कह रही है, अगदी बरोबर बोलतोय. अर्जुना गप्प बसून राहायला पाहिजे, गप्प बसून राहा, अर्जुना गप्प बसून राहा. आता ऐकू नको करण्याचं काय. धृतराष्ट्राच्या मनाची कालवाकालव चालली हो इकडे. म्हणजे त्याला असं वाटतंय की हा गप्प राहिला तर जास्त बरं आहे. पण देव देव असतो, तो काय समजून सांगायचं सोडत नाही. देरे हरी खाटल्यावरी ही भूमिका ज्यानी ज्यानी केली आहे ना, काय करतोय? आराम करतोय असं म्हणणारे कामच करतात ना. आराम हे काम आहे, मग आराम करतोय असं म्हणून काहीतरी करतोय की ही दाखवणारी माणसं कामच करत असतात. पण देव फार सुरेख शब्दांमध्ये सांगतात. देव म्हणतात, बाहेरून आपल्या इंद्रियांना जबरदस्तीने दाबून ठेवून, आपल्या इंद्रियांना जबरदस्तीने दाबून ठेवून जे उपभोगाचे दृश्य निर्माण करतात ती मिथ्याचार आहे, ती विकृती आहे. म्हणजे मनातल्या आपल्या इंद्रियांचं दमन करायचं, गप्प बसवायचं, आपल्या मनात त्या गोष्टीचा उपभोग घ्यायचा, ते मिथ्याचारी असतात, ती विकृती असते. सोपं सांगू? सोपं. आताच्या सगळ्या हिरोईन आवडतात की नाही? माधुरी दीक्षित सोबत लग्न करायला कुणाला आवडणार नाही? आवडेल. हा, अर्थात जया बहादुरी सोबतही लग्न करायला त्यावेळेस लोकांना आवडलं असतं. पण आताची जया बहादुरीची एकूण सवय, स्वभाव आणि सगळं आक्रमकता बघता बरं झालं त्यावेळेला आपला विचार आला नाही, आपण केलं नाही, जमलं नाही, हाय भाव येऊ शकतो. पण माधुरी काय किंवा आताच्या हिरोईन काय, यांच्याशी, ऐश्वर्या राय काय, यांच्याशी लग्न करावं आपल्याला वाटतं की नाही? वाटतं, मनात येत असतं. पण पूर्ण होतं का? मग मी काहीतरी काम केलंच की, नाही लग्न केलं हे कामच आहे की. मग माधुरी सोबत लग्न करण्याची, ऐश्वर्या सोबत लग्न करण्याची माझ्या मनातली इच्छा मी दाबून टाकली म्हणजे कामच केलं की. पण किती रात्री जागून काढल्यात माधुरीसाठी, ऐश्वर्यासाठी, तळमळत हा विचार करतोय आपण. मी तसा विचार करत नाही म्हणणे हा मिथ्याचार आहे, ती विकृती आहे. माझ्या मनातल्या विचारांना मी दाबून टाकतोय, ही माझ्या मनाची विकृती असते. म्हणून कर्मयोग आहे. म्हणून कर्मयोग आहे. नाथांनी फार छान सांगितलंय, उदकाचे सुखते किती, सवेची क्षणे त्रशिते होती, योगिया दे स्वानंद तृप्ती, सुखासी विकृती पै नाही. फार छान सांगितलं नाथांनी. पाण्याचं सुख किती वेळ आहे? थोडा वेळ आहे. थोड्या वेळाने पुन्हा तहान लागते. पण योगी अशी स्वानंद तृप्ती देतो की त्या सुखाला विकृती असत नाही, पुन्हा तहान लागत नाही. म्हणून या कर्माच्या पूर्णत्वातून ज्या गोष्टी आपल्याला साध्य होतात ना, ते खरं वर्तन, ते खरं महत्वाचं. म्हणजे देवा, अर्जुन विचारतोय, देवा ज्ञानबुद्धी श्रेष्ठ आहे, मान्य आहे, तर मग हे युद्धाचं घोर कर्म मला का करायला लावताय? अशी कर्म नाही केलं तर भागणार नाही का? कधी कर्म करायला सांगता, कधी ज्ञानाचा आश्रय घ्यायला सांगता. काहीतरी तेव्हा एक सांगा ना. कधी म्हणता ज्ञान मिळव, कधी म्हणता कर्म कर.
कधी म्हणतात ज्ञानबुद्धी श्रेष्ठ आहे. मग ज्ञानबुद्धी श्रेष्ठ आहे तर हे युद्धासारखं घोर कर्म मला करायला का लावताय? आणि तिकडे धृतराष्ट्राच्या मनामध्ये सही कह रहा है, सही कह रहा है, सही कह रहा है, समझ रहे हो ना, सही कह रहा है, असे विचार येतात. मग भगवंत म्हणतात, अर्जुना लक्षात ठेव, सांख्य योगाची निष्ठा ठेवायची असेल तर ती ज्ञानयोगाने ठेवता येते. कर्मयोगाशी निष्ठा ठेवायची असेल तर ती कर्मयोगानेच ठेवता येते. ज्ञान आणि कर्मयोग यांच्या मिळून केल्याने समबुद्धी प्राप्त होते आणि ही समबुद्धी प्राप्त करणं आवश्यक आहे. ही समबुद्धी जेव्हा तू प्राप्त करशील तेव्हाच तू मोठा होशील. कर्माच्या त्यागाने ना सिद्धी मिळते ना समबुद्धी मिळते. कर्माचा त्याग करून काही होत नाही. ज्ञानमार्गाचा अवलंब केला आणि कर्माचा त्याग केला, आपण गप्प बसून राहिलो, काहीच नाही केलं, देरे हरी खाटल्यावरी म्हणलं तर मग काहीच करता येणार नाही. गप्प बसून राहणे सुद्धा एक कर्मच आहे की, असं म्हणून भागत नाही. त्यासाठी तुला तुझी नियोजित कर्म पार पाडावी लागतीलच, काम करावं लागेलच. आता देवाची ही सगळी उदाहरणं अर्जुनाला कळू लागतायत की मला काहीतरी केलं पाहिजे, काम केलं पाहिजे, कारण या कर्मबुद्धीशिवाय माझ्या आयुष्याला यश मिळत नाही. आता गंमत काय होते सांगू, म्हणजे आपण ज्या मूळ पहिल्यांदा विषयावर होतो की इंद्रियांच्या जबरदस्तीनं दाबून ठेवणं आणि वेगळेच भाव दाखवणं याला विकृती म्हणतात. एक उदाहरण सांगतो. आता श्रावण महिना चालू झालाय. या श्रावण महिन्यामध्ये आपण उपवास करणार आहोत, उपवास करणार आहोत. काही जण उपवास करतात, काही जण उपवास करतात. आणि श्रावण महिन्यात उपवासाचे दिवस आहेत म्हणून आपली पदार्थांची यादी सुरू होते. किराणा मालाची यादी करताना श्रावण महिना लागणार आहे, साबुदाणा नेहमी 1 किलो लागणार असेल तर यावेळेला 2-3 किलो लागेल. भगर वाढवावी लागेल, शेंगदाणे वाढवावे लागतील, जरा फळं आणून ठेवा, पेंडखजूर आणून ठेवा, पदार्थ वाटतात ना, राजगिऱ्याचे लाडू आणून ठेवा, अजून काय काय रताळी मिळेल तर रताळी आणून ठेवा. कारण उपासाला हे चालतं, उपासाला हे चालतं. असं म्हणून खाद्यपदार्थ, उपवासाच्या खाद्यपदार्थाची भरमार घरात करून ठेवायची आणि उपवासाच्या दिवशी अनेक पदार्थ, मग साबुदाण्याच्या पापड्या तळ, बटाट्याच्या पापड्या तळ, अजून काहीतरी तळ, चिप्स तळ, हे तळ, ते तळलेलं खा, साबुदाण्याची खिचडी खा, भगर करून खा, आमटी करून खा, बगरीचे थालपीठ करून खा. या प्रकाराची रेलचेल सुरू असते. आता उपवास म्हणजे काय ते कळलं का? म्हणजे नियमितचे पदार्थ न खाता अन्य पदार्थ भरमसाठ खाणे, याला म्हणायचं उपवास. भरमसाठ खाणे याला म्हणायचं उपवास. ऐक नाही, मिथ्याचार आहे ना, मिथ्याचार. उपवास काय आहे? उपवास म्हणजे परमेश्वराचं नामस्मरण करत त्याच्या सानिध्यात बसणे म्हणजे उपवास. पण आपण नामस्मरण गेलं खड्ड्यात, सानिध्यात बसणे गेलं बाजूला. पण मी कसा देवभक्त आहे हे दाखविण्यासाठी, माझ्या जिभेचे चोचले पूर्ण करण्यासाठी अनेक पदार्थांची रेलचेल करून ठेवायची. इथे हा मिथ्याचार असतो. भगवंत सांगतायत, अर्जुना तू जे वागतोयस ना, गप्प बसणे म्हणजे कामच आहे की, कर्मच आहे की, याला मिथ्याचार म्हणतात. तुझं काम गप्प बसणे नाही आहे. अनाचाराच्या, अधर्माच्या विरोधामध्ये तलवार घेऊन लढायला जाणे हे तुझं कर्म आहे. आणि त्या कर्मयोगावरती तुझी निष्ठा असली पाहिजे, त्या कर्मावरती तुझी निष्ठा असली पाहिजे. आपण जे कर्म करतो आहोत, जे आवश्यक आहेत त्यावरती निष्ठा ठेवणं हीच खरी कर्मावरची निष्ठा आहे. अन्यथा आपल्या भावनांना दाबून ठेवणं हा मिथ्याचार आहे. हेच भगवंत अर्जुनाला पटवून देत आहेत. नमस्कार.